सोलापूरचा अत्याचार थोपवण्यासाठी न्यायाकरिता तोंड उघडिता पडले धनशेट्टी। इतिहासी ही पूर्वज ज्यांचे राष्ट्राचे बंदे, सहज घालिती मिठी मरणाला बहादूर ते शिंदे। छाती काढूनी जिंकी मरणा देशभक्त करडा, मल्लप्पांच्या संगे स्वर्गा गेले की सारडा। फर्ज वतन का अदा करने मारा तू मौत को, कुर्बान किया है जान हुसैन तू कुर्नी साथ तुझको। कविवर्य गदी माडगुळकरांनी सोलापूरच्या या चारही हुतात्म्यांना भावपूर्ण शब्दात वाहिलेली काव्यांजली। सोलापूरचं नाव भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं ते याच वीरांमुळे। मात्र याच वीरांची माहिती स्मारकाच्या नामफलकात कोरताना मात्र सोलापूर महापालिकेनं घोडचूक केली आहे। त्यागाचा, बलिदानाचा, पराक्रमाचा, शौर्याचा आणि धैर्याचा इतिहास हा खरं म्हणजे बिनचूकपणे तरुण पिढीपुढे येणं अत्यंत आवश्यक आहे। पुतळ्याचं सुशोभीकरण चालू आहे आणि त्या ठिकाणी त्या चौघांची ज्या जन्म, विशेषतः तिघांच्या जन्मतारखा हे चुकीचे आहेत। त्यानंतर दुसरं श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा, नाव पण चुकीचं आहे। त्यांचं नाव श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा आहे। त्यांच्या बाबतीत जर तुम्ही करायचं होतं तर पूर्ण नावं लिहायला पाहिजे होती। खरं म्हणजे तरुण पिढीला ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांची पूर्ण नावं माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि मार्शल लॉ संदर्भात लिहिलेल्या अनेक पुस्तकात चार हुतात्म्यांसंदर्भात एक सारखी माहिती आहे, पण स्मारकावर मात्र चुकीची माहिती छापण्यात आली आहे। हुतात्मा मलप्पा धनशेट्टींचं जन्मवर्ष 1898 आहे। स्मारकावर मात्र पालिकेनं 1895 लिहिलंय। हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचा जन्म 1906 साली झाल्याची नोंद आहे। स्मारकावर 1900 लिहिण्यात आलाय। हुतात्मा श्री किसन सारडा यांच्या नावापुढे श्री लावून किसन सारडा असं लिहिण्यात आलंय। हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं नाव आद्य अक्षर लिहिताना केवळ एक कुर्बान हुसेन असं लिहिण्यात आलंय। अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। खरं म्हणजे ते चार हुतात्मे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सोलापूर शहराचे अभिमान बिंदू आहेत, अभिमान शिखर आहेत आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचं योगदान हे निश्चितपणे उल्लेखनीय आहे, अविस्मरणीय आहे। या घोडचूक आहे तसं मी म्हणतो तर निदान या ज्या वेळेला आता या पुतळ्यांचं सुशोभीकरणाचं अनावरण होईल त्यावेळेला चुका महानगरपालिका दुरुस्त करेल अशी मी सोलापूर शहराचा एक सुजाण नागरिक म्हणून अशी अपेक्षा व्यक्त करतो। मागील 1.5 वर्षांपासून सुरू असलेलं हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि आता नामफलकावरील ही घोडचूक निदर्शनास आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जी माहिती जुन्या स्मारकामध्ये नमूद करण्यात आली होती तीच माहिती जी आहे ते नवीन स्मारक करताना देखील नमूद करण्यात आलेली आहे। जर यामध्ये कोणती चूक झाली असेल आणि इतिहासकारांच्या मते कोणती दुरुस्ती करण्याची गरज असेल तर पुरावे पाहून तसे बदल लोकार्पणाच्या आधी करून घेऊ असं स्पष्टीकरण देखील सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलंय। स्मारकाच्या कामावेळी जर इतिहासकारांची मदत घेतली असती तर ही चूक टाळता आली असती। मात्र आता लोकार्पणाच्या आधी तरी पालिका ही चूक दुरुस्त करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।